मेज देण्यात येणार आहे. मेज अर्थात गधा. जी गधा आपण पाहिली ना तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियनशिपमध्ये दिली जाते. किंबहुना आपण पाहिलं ना तर ज्या वेळेला मल्ल जे असतात कुस्तीपट्टू त्यांना गधा देण्यात येते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तीच मेज आपण पाहत आहोत. आणि आकर्षक सायकल या मॅचकडे वळूया. सामन्याला सुरुवात होईल. रत्नदीप चौधरी 4 षटकांची मॅच सामन्याला होतीये सुरुवात. आकाश पाटीलला स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती करण मडवी पाहायला मिळतोय. सामन्याकडे वळूयात. पहिला बॉल रत्नदीप चौधरी. पहिला बॉल उसळे घेणारा अवांतर धावेने सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. या आपण संपूर्ण साई श्रद्धा बेलदारवाड्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं लक्ष वेधेन आता तुम्ही अलर्ट मोड वरती राहायला हवं, कारण पुढच्या 2 मॅचेस या फार महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल उसळे घेणारा ऑन साइडला केलाय. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. आकाश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. रत्नदीप चौधरी या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, गोलंदाजीचा भरणा आहे आणि वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज या संघामध्ये आहे. अर्थात मैदानाच्या आतमध्ये आपण विनोद स्पोर्ट्स SN स्पोर्ट्स दिघोडे या टीमला पाहत आहोत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कॅच इम्पॉर्टंट आहे. छोटे ठाकूर चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. 1 2 3 अँड ड्रॉप. बॉल इथून तिथे, तिथून इथे, छातीवरून हातावरून, छातीवर, छातीवरून डाव्या हातावरती आणि तिथून ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप. संघाची धावसंख्या 8 धावा. धावफलकावरती ऍक्शन रिप्ले. छोटे ठाकूरने एक्झॅक्टली काय केलं, जगलिंग केलं होतं बॉलला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. प्रथमतः हातावरती, तदनंतर उजव्या, तदनंतर छातीवर, तदनंतर डावा. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हाफ आर्म जॅक करण्याचा प्रयत्न इथे झाला. कोणती धाव मिळणार नाहीये. धावफलकावरती 8 बनलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत फ्रेंड्स ग्रुप चिरले या टीमला. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खाली राहिला बॉल. अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली होती. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. अर्थात आणखीन एक जो चांगल्या दाटणीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. रियांश 74 केगाव या संघाला सर्वाधिक मोठा धक्का बसला. यावेळेचा बॉल कॅच. आणखीन एक ड्रॉप होतीये. झेल धरणीला दान, तदनंतर चेंडू नेऊन आणली आहे सीमारेषा. रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. नाही मगर आज की शाम किसके नाम, कारण आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती राहील ही महत्वाची राहणार आहे. आयकॉन बेस्ट टुर्नामेंट आपण पाहत आहोत. आयकॉन ऑल इंडियन आयकॉन खेळाडू खेळत आहेत. विश्वजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. रफ्तारचा राजा आणि युवा खेळाडूंच्या गळ्यातील ताईद म्हणून ज्याला आवर्जून पाहिलं जातं तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय की यशस्वी आयोजक, यशस्वी गोलंदाज, यशस्वी लेदर बॉल क्रिकेटर, यशस्वी टेनिस आणि यशस्वी त्याच वेळेला रबर बॉल क्रिकेटर. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर. आकाश पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार. आणि इथे बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये आकाश पाटीलने बाजी मारली आहे. पुढचा बॉल ओव्हर विकेटने काही काळ थांबला गोलंदाज. याचं कारण होतं की मैदानाच्या आतमध्ये आकाशने त्याला थांबवलं. बॅटवरची ग्रीप निसटली होती.
धाव फलकावरती आहेत ते 19 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला वेगाने ऑन साइडला घोषांकित क्षेत्र आहे. अगदी आपण पाहिलं ना तर ऑन साइडला घोषांकित क्षेत्राकडे निघाला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आकाश जास्तीचे खेळत असताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती आहेत. संपूर्ण दिवसभर आज पावसाने दडी मारली. पाऊस पडला नाही परंतु धावांचा धोधो कोसळणारा पाऊस पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये 66 बनले आणि त्याचा पाठलागी झाला एक बॉल ठेवून. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्राकडे पुनश्च बॉल ट्रॅव्हल होतोय. 21 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात या षटकाची षटकारानं झाली आहे. या षटकामध्ये अद्याप एकंदरीत पाहिलं तर 8 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. 21-0 बॅटिंग करत असताना फ्रेंड्स ग्रुप चिरले या टीमला आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला आणखीन एक वेगाचं उत्तर प्रत्युत्तर वेगाने दिलंय. कारण ज्या आकाशने षटका ठोकला ना त्याला आता इथे मैदानाच्या आतमध्ये जकडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकल्यात. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय मोठे ठाकूर. सूर गवसला. लयबद्धता चांगली आहे त्याच्याकडे. आणखीन एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु विकेट नावाचं कोडं तुम्हाला सोडवावं लागेल. विकेट मिळवाव्या लागतील. त्या मिळवण्यासाठी कठीण परिश्रम इथे करावा लागणार आहेत. कारण पहा बॅटिंग करणाऱ्या संघाला धावाही सहज असायचे मिळणार नाहीत. धावा गोळा करण्यासाठी कष्ट करावा लागतील. कष्ट करण्याची ताकद क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी आणि ती क्षमतेनिहाय तुम्हाला मैदानावरती खेळावा लागेल. त्याच वेळेला गोलंदाजी करणारा संघही तितकासा ताकदवान आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ही चिकी सिंगल वेगाने कंप्लीट होतीये. एकेरी धाव इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. धाव फलकावरती धावा एकंदरीत 23 आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या 13. तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या ते एकंदरीत 10 धाव फलकावरती आहेत त्या 23. दोन षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावरती आहेत. या तिच्या षटकामध्ये आपण विश्वजित मेघनाथ ठाकूर यांना पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती छोटे ठाकूर यांना इन्व्हाइट करण्यात येत आहे. अभिजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल कमी गतीचा पुढ्यात टाकला. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. फेकी करण्यात येते. तदवर घेतली जाणारी केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 ऑन दी बोर्ड. धावा थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण धावा थांबल्यात. मोठी फटकेबाजी होत होती कुठे ना कुठेतरी. धावसंख्येवरती लगाम लगावली. यावेळेचा बॉल ॲक्युरेसी पाहावी लागेल. पंचांचा इशारा. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. लांब लचक स्ट्रोक केला होता. पहा आज या सकाळी या मैदानावरती जसं येणं झालं ना हनुमान कोळीवाडा क्रीडा मैदान. सीमारेषा पाहताच आवर्जून मी उल्लेख केला होता ही सीमारेषा थोडीशी वाढवावी लागेल. सीमारेषा वाढून चालली नाही. मैदानाच्या चहू बाजूला षटकार येत आहेत. लांब लचक स्ट्रोक आले. धावांचा रतीप रचला गेलाय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू इथे पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. व्हाईट बॉल. अवांतर धाव आली आहे जरूर परंतु धावा थांबल्यात असंच म्हणावं लागेल. मागील 2 षटकांचा जर आपण विचार केला तर निसंशयपणे एक बाब आवर्जून निदर्शनास आली आहे की मोठे फटके येऊ दिलेले नाही आहेत. हा कमी गतीचा बॉल पंचांकडे अपील करण्यात येते. शरीर भेदक मारा होता. अपील उचलून धरली नाहीये पंचांनी. अगदी हेतू पुरस्सर काही बाबी आवर्जून पाहिल्या की बॉल एक्झॅक्टली कसा ट्रॅव्हल झाला कुठे ब्रश झालाय. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. धावफलकावरती आहेत त्या केवळ 26 ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. शरीराला ब्रश झाला होता बॉल. पुढे सासावला. खोलातला चेंडू. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे बॅटर. गरज मडवीला आपण पाहतो मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये तो खेळपट्टीचा वापर करतोय परंतु तितकेशे मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. 27 धावा धावफलकावरती अभिजित ठाकूर गोलंदाजी करतो आहे. यावेळेला देखील आणखीन एक चांगल्या डाटणीचा चेंडू. अगदी पाहिलं ना तर कधी चेंडू उसळे घेणारे, कधी फुलर लेनचे, कधी बॅक ऑफ द लेन, कधी चेंज ऑफ पेस. नाना रुपे या गोलंदाजी पाहायला मिळालेत. पहिल्या मॅच मध्ये 7 धावा 1 विकेट. दुसऱ्या मॅच मध्ये
आपण एक चांगली भूमिका तो अदा करत असताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. 5 बॉल हाताळलेत छोटे ठाकूर. खोलातला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आयुष्या मस्तकावरती दिली आहे चेंडूने दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटच्या बॉलवरती शॉर्ट बॅक लेफ्टने मनगट वळवत षटकार खेचला होता. पावसाळ्याबरोबर क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला खेळ येतो ना, गोलंदाजाला एक षटकार माफ असतं. एक षटकार नेहमीच माफ राहतं, कारण संघाचे साथी सहखेळाडू म्हणतात की एखादा जर का षटकार येतो ना तर त्याला माफी आहे. आयुष गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन दी बोर्ड. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा रोखल्या जातात. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथूनही मिळते. सिंगल डबलने काही जास्तीचा फरक पडणार नाही आहे, कारण आपण पाहिलं ना तर 34 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. पेन कोळीवाडा संघ जो मात्र 2 हात करेल या मॅच मधील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट. यावेळेला कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. मॅचची गोल्डन विकेट. आकाश बाद. ग्रामीण स्तरावरचा महेश मात्र वहाळ किंबहुना शुभम पाटील यांची देहबोली पाहताना त्यांना म्हणता येणार नाही की ते प्रोफेशनल क्रिकेट किंबहुना क्रिकेटर देखील आहेत. कारण पहा ना, या खेळाडूची बॉडी लँग्वेज पहा. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निघालाय. चिरल्याचा शुभम पाटीलला आपण पाहतोय. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे पाहता तो लांबलचक षटकार ठोकू शकतो असंही वाटू शकणार नाही. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर होता. कबसला केलाय. सिंगल इथून निश्चित मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 35 बनल्या. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावीच लागणार आहे. इथून मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. 35ला 1 या धावा पुरेशा आणि पूरक नाही आहेत. यावेळेला देखील बॅटची आउटसाइड एज. स्लिप तैनात करण्यात आली आहे. तिथून कॅच ड्रॉप झाली, परंतु धावा थांबल्यात. आज रबर बॉल हातामध्ये येताना तितकासा पाहायला मिळाला नाही. छोट्याला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण त्या खेळाडूला सांत्वन देणं गरजेचं. हेलिकॉप्टर ऑन साइडला. चेंडू झाडाला लागला आणि त्या धावा मिळतील त्या 6. षटकार. ऑफ 100 आहे, परंतु बॉल झाडाला स्पर्श झालाय. षटकार आहे. या वेळेला आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. केवळ चेंडूच्या खाली येतोय. केवळ कॅच घेतली नाहीये, तर त्याने मॅच मध्ये आणल्या संघाला. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
लेखन केलं आदरणीय राहुलजी मनोज चोपडेकर यांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांचा जन्मदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा करतो आहोत. जन्मदिवस साजरा करण्यात येईल. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवू शकाल. आई एकवीर मातेचरणी प्रार्थना की आपणा सुदंड आयुष्य लाभो. जन्मदिवस राहुलजी मनोज चोपडेकर यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय. जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. उदंड आणि निरोगी आयुष्य आपणास लाभो याकरिता आम्ही देत आहोत तुम्हाला लक्ष शुभेच्छा. आयोजकांना विनंती करूयात, आपण हा जन्मदिवस साजरा करतो आहोत. राहुलजी चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणखीन एक मॅच बाकी आहे, याच्याकडे लक्ष वेधूयात. संपूर्ण आयोजन समिती थोडंसं सहकार्य असावं. या आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. आमचे जवळचे मित्र या आपण रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. आणि खरं तर अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त राहुल दादा तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल दादा आमचे उत्तम स्कोरर, सकाळपासून उत्तम गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आपण तमाम प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सर्व आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वतीनं, लाईव्ह टेलिकास्ट टीम, पंच सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात होईल. टार्गेट 42, 42 धावांचं टार्गेट. यस, 42 धावांचं टार्गेट. सलामीवीर खेळाडू प्रथमेश वेलचेडा आणि त्यांच्या बरोबरीने विश्वजित ठाकूर. बॉलिंग मार्कमध्ये रोहित. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. बॉल मात्र चालला डिक्लेअर झोनमध्ये. 1 रनने मात्र डावाला सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंच्या हातामध्ये असलेलं बॅट्स, त्यांचे वेगवेगळे रंग तुम्ही पाहताय आणि तेवढेच सामन्यामध्ये रंग भरणारे फटके हे दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून आपण पाहिले मागच्याही सामन्यामध्ये. आता यातून जिंकणारा संघ पेन कोळीवाडा. या संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. फटका फसलाय. रमाकांत दादा घरत 40+ मास्टर त्यांच्या हातामध्ये सोपा झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला विश्वजित ठाकूर मोठ्या. बाजूला दिघोड्याचे खेळाडू, ज्यामध्ये मोठ्याचा विकेट रोहित घरतने काढला. 0वरती बाजाला विश्वजित निराश होऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. आता त्याच्यानंतर छोटे ठाकूर, अभिजित ठाकूर, बंधुराज मैदानाकडे चाललेला आहे. खरं तर अभिजित ठाकूरचं टायमिंग, खरं तर पंच आपण पाहिले क्रिकेटमधले, परंतु यावेळेला त्यांनाही चांगल्या पद्धतीचं टायमिंग जुळवावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने फटके हे खेळावे लागतील. या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना 42 धावाचं टार्गेट. हाफ ट्रॅकर, क्रॉस बॅटेट, आडव्या बॅटने केला प्रहार. चेंडू गेला मिड विकेट, सीमा पार, षटकार.
ती बाद झाला. फटका त्यांना स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप मध्ये फटका. याही वेळेला पॅरलल सलगचा दुसरा धमाका. अभिजित ठाकूर षटकार. स्वरूपात सिंगल एक्स्ट्रा रन मात्र ऍड झाली. छोट्याच्या बॅटमधून 2 षटकार. तिसरा येईल का याची प्रतीक्षा होती. कमी गतीचा बॉल, अकूट टप्प्याचा बॉल होता. लवकर बॅटचा फेस क्लोज झाला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर दिघोडे संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. दिघोडे गावचे फेमस काला मासा. यस, सचिन भाई पाटील. उद्या कांचन पालकर या स्पर्धेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये असतील, कारण सातत्याने पहिली भेट कांचन पालकर यांच्याकडे असते सचिन पाटील यांची. तर त्यांनाही आपण पाहता दिघोडे संघाचे बिग सपोर्टर. उद्या कांचन पालकर, बाबूशाह, ओडिशा यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. जबरदस्त समालोचक. युवराज माली उल्बनोड मधील आणखी एक नामांकित मराठी समालोचक आणि बाबूशाहांचा आवाज तुम्हाला या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. तर डावाला सुरुवात झाली. यस, 18 चेंडूमध्ये खरं तर 28 समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 9.33 रिक्वायर्ड रन रेट. हलक्या हाताने खेळले, स्लॅश केला बॉलला, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. एकच रन तिथे मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे कारण अभिजितच्या बॅटमधून 2 षटकार आतापर्यंत पाहिले. 15 वरती हा संघ पोहोचला. आता 17 मध्ये जवळजवळ 27 माफी असं 17-27 ची गरज आहे. बॉलची मागणी. आज पहिला दिवस ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहिली, खरं तर अप्रतिम आयोजन. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. खरं तर सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये फार कमी गर्दी पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धांमध्ये, आणि ज्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट असल्या कारणाने बरेच जण घर बसून स्पर्धेचा आनंद घेतात. परंतु या मैदानाचं, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे इथे मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहता. कॅमेरामॅनला देखील विनंती करेन, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फोकस करा. जे प्रेक्षक बसलेल्या सामन्याचा आनंद घेतात चौक बाजूला. या ओव्हरनंतर 15 रन स्कोर कार्डवरती आहेत. अकूट टप्प्याचा होता. हॅमर केला बॉलला, फटका फसला. जेलची संधी आणि इथे मात्र विकेट. छोट्या ठाकूर देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धक्के बसले दिघोडे संघाला. मध्ये चिरले संघाचा बॉलिंग अटॅक हा खरं तर पाहण्याजोगा राहिला. बॉलिंग अटॅक प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेस केले, परंतु 2 षटकार अभिजितच्या बॅटमधून देखील पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. वेल प्लेड अभिजित. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. आयुष कोळी हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. आयुषचा सुरुवातीचा कालखंड आम्ही पाहिला. खरं ओवळ्याच्या मैदानावरती हा खेळाडू जवळजवळ आय थिंक वय वर्ष 17चा असेल तेव्हा उतरला होता. तेव्हा बेस्ट बॉलर त्याला खरं तर हा पुरस्कार मिळाला होता दिघोडाच्या मोठ्याच्या संघामध्ये खेळत असताना. आणि त्यानंतर हा खेळाडू त्याने मागे वळूनच पाहिलं नाहीये. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका सातत्याने पाहायला मिळाली. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून त्याची भूमिका राहिली. आणि यावेळेला त्याच्या बॅटमधून सिंगल आली. 16 रन धावफलकावरती आहेत. अजून खरं तर मागच्या सामन्यामध्ये याच धावा डिपेंड केल्या होत्या चिरले संघाने. गोलंदाजा जोरावरती बोरी संघाला त्या धावा करून दिल्या नव्हत्या. यावेळेला मोठा उलटपल होईल का? परंतु त्यांच्या समोर
मुंबई प्रांतातला शिवडीचा सुपरस्टार प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला खेचून मारलाय पूल करत असताना टायमिंग लाजवाब प्रथमेशच्या बॅटमधून गगनचुंबी षटकार. नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहता 2 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. त्यामुळे अजूनही 20 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 20. पेन कोलीवाडा संघाचा संघनायक आपण अवेलेबल राहा, उपस्थित राहा, कारण लगेच टॉस केला जाईल. आता वेळ जास्त झालाय. उद्या अगदी वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा सुरू होताना पाहायला मिळेल. स्पर्धेचा अंतिम आणि खरं शेवटचा दिवस. 2 दिवस स्पर्धा आणि अप्रतिम असं हे आयोजन. लाईव्ह टेलिकास्ट टीम देखील आहे. यावेळेला गतवर्षी देखील आपण ही स्पर्धा पाहिली. किरण पवार मालिकावीर राहिला होता या स्पर्धेमध्ये. यावर्षी देखील एक नवा खेळाडू तुम्हाला मालिकेवरचा मानकरी होताना पाहायला मिळेल, कारण किरण आयकॉन असताना त्याचा संघ पराभूत झाला. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. उंची घेत अंतर देखील कापलं. यस इट इज द मॅक्सिमम षटकार. आता सोपा केलाय. यावेळेला देखील पूलचा प्रयत्न आहे. एज घेत मात्र बॉल चालला डिक्लेअर झोन कडे. 1 रन लगेच बॉलची पूर्तता करा मैदानाकडे. वेळ फार कमी आहे. 1 रन या ठिकाणी आली. 29 वरती पोहोचला संघ. आता 13 धावांची गरज आहे 12 मध्ये. 12-13 12 बॉल 13 चं समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. आणखीन एक सामना आजच्या दिवसामधला पेंडिंग आहे. विनर विपक्ष पेन कोलीवाडा. बघा ही प्रेक्षकांची गर्दी, ही दर्दी प्रेक्षक आहेत. कोणी कॅमेरामॅनला जो स्टँड बनवतो त्याच्यावरती बसून स्पर्धेचा आनंद घेतोय, कोण गाडीवर बसून त्या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतो. रस्त्याच्या बाजूला उभं राहून या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेक्षकांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. या सर्व प्रेक्षकांचंही कौतुक करावं लागेल, कारण जितकी जास्त गर्दी तेवढी स्पर्धेला प्रसिद्धी. त्यामुळे खरं तर प्रेक्षकांचंही कौतुक व्हायला हवं. 12 बॉल मैदानाकडे जाऊया आपण. 13 धावांचं समीकरण. करण मडवी समोर. प्रथमेशसाठी वेगवान बॉल पायात टाकण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा. आता 12-12 रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलंय. प्रत्येक बॉल मागे सिंगल हवी आहे. प्रथमेश झटपट सामना फिनिश करेल की शेवटपर्यंत हा सामना घेऊन जाईल हे पाहावं लागेल. रबर बॉल क्रिकेट आहे. प्रत्येकाला घाई आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. वन्स अगेन खरं आपण पाहिला वाईड बॉलचा इशारा. प्रथमेश विलशेडा अण्णा या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू. चांगली बॅटिंग त्याने केली. आज इम्प्रेस केलं खरं तर अक्षय पाटील मोहण्याने. त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूची चर्चा राहिली. त्यांच्या बरोबरीने अमित पाटील या खेळाडूची चर्चा पाहिली आपण. अमय त्याने चांगली गोलंदाजी केली. खोलात टाकलाय बॉल. यॉर्कर से पलटवार. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दांडी गोल. विकेट मिळालाय. फिल्डिंग करताना चिरले टीमला. दुसरा आयकॉन खेळाडू मैदानाकडे चालला. रत्नदीप चौधरी. अदई वाऊंजे हे परिसरामधील बळवली गावचा हा खेळाडू, जो भन्नाट वेगाचा बादशाह आहे, जो चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, तो मात्र रत्नदीप मैदानाकडे चाललाय. प्रथमेश बाद झालाय. रत्नदीप चौधरी खेळाडू मैदानाकडे चालला. हा सामना आपण जर पाहिला अजूनही या सामन्यामध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 11 धावा. 11-11चं समीकरण. करण मडवी चा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पहिला लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. रोहित डीपमधून धावत आला बॉलवरती चेंडू उचलेपर्यंत तोपर्यंत एक सिंगल रन त्या ठिकाणी आली. 10 चेंडूमध्ये 10 धावा. 10 बॉल 10चं समीकरण या सामन्यामध्ये सध्या आपण पाहतोय. बॅटिंग ऑर्डर खरं तर आपण पाहिलं दिघोडे संघाकडे स्ट्रॉंग आहे.
सॉफ्ट हँडेड खेळले मिड विकेटला, सॉफ्ट डिसमिसल झाले, सोपा झेल दिलाय आणि मैदानाच्या बाहेर चालला आयुष कोळी हा खेळाडू. सामना संपलेला नाहीये, अजूनही 10ची गरज. नंतर मैदानाकडे चालला प्रितेश पाटील. 9 चेंडू मध्ये 10 धावा. आयुष कोळीला मात्र खरं तर 30 सर्कल क्लिअर करायचं होतं, परंतु हा फटका त्याचा फसला. शॉट मिड विकेटला सोपा झेल देऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. 9 बॉल आणि 10 धावा, 9 चेंडू 10 धावा. बघा, जर का इथे आणखीन एका दुसरा विकेट काढला करण मडवीने तर मात्र धाबे धनांतील दिघोडे संघाचे पुढच्या 3 बॉलमध्ये कमी रन खर्च केल्या किंवा विकेट जरी घेतले तरी शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल दिघोडे संघाकडून. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच करण मडवी. चांगला गोलंदाज आहे, पायात टाकलाय यॉर्कर, डॉट बॉल. आता 8 चेंडू विजयासाठी 10 धावा. 8 बॉल 10. टेन्शन, प्रेशर, दबाव सर्व काही आता फलंदाजांवरती, कारण करण मडवीने वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकामध्ये. विकेट देखील काढल्या, यावेळेला देखील शरीराचा वेध घेऊन बॉल चालला मागे. आणखीन एक डॉट बॉल. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 बॉल 10. हा सामना आता लास्ट ओव्हर पर्यंत आलाय. अजूनही या सामन्यामध्ये दोन्ही संघ बॅलन्स आहेत. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना चलबिचल सुरू झाली आहे. फुलटॉस मिस केला प्रितेशने, ऑन साइडला खेळले. सेकंडचा कॉल, रत्नदीप धावत आलाय. जर विकेट मिळाला तर अडचणी वाढतील. अजून एक विकेट. आयकॉन बॅक टू द पॅव्हेलियन. 6 बॉल 9 धावा. ग्रेट कमबॅक करण मडवीच्या माध्यमातून. सिंगल डबलने पुढे घेऊन जाईल हे पाहावं लागेल. प्रथमेशचा विकेट आणि त्यानंतर आयुष कोहलीचा विकेट, तदनंतर रत्नदीपचा रनआउटचा विकेट या सामन्यामध्ये आता पुन्हा एकदा घेऊन आलाय चिर्ले संघाला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. शुभम वाणी हा खेळाडू चालला मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 9 धावा. मॅच विनर खेळाडू. दिघोडे संघाचा करदर कठीण प्रसंगातून संकटमोचक म्हणून भूमिका साकारणारा शुभम वाणी मैदानाच्या आतमध्ये चालला. तर एका बाजूला वेल एक्सपिरियन्स प्रितेश, त्याच्याकडे देखील अनुभव आहे. एसएन स्पोर्ट दिघोडे संघाकडून छोट्या मोठ्या यांच्या सोबत सातत्याने चांगलं योगदान देणारा प्रितेश. तर गोलंदाजी मार्कमध्ये सुजित आलाय. 6 चेंडू 9 धावा. मी मगाशी म्हटलं आज संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजी डिपार्टमेंट आपण जर पाहिलं चिर्ले संघाचा अप्रतिम राहिलाय. या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. आता 6 मध्ये 9 बनवायच्यात. मॅच विनर खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये शुभम वाणी स्ट्रायकिंग एंडला आहे. 6 बॉल 9 धावा. फुल लेन बॉल, मिड विकेटला फटका. घाई झाली आहे, सिंगल साठी निघालेत आणि इथे आपण पाहताय यस चेक केलं जाईल. निर्णायक क्षण आहे, कारण स्टम्प्सला बॉल लागलेला आहे की नाही त्या अगोदर हात लागला हे पाहायचं आहे. 1 रन या बॉल वरती मिळाली. आता टेन्शन वाढत चाललं दिघोडे संघाच्या खेम्यामध्ये. जर रन कंप्लीट झाले तर 5 बॉल 8, रन कंप्लीट नसेल तर 5 बॉल 9 वरती हा सामना येईल. म्हणजे एक फटका कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळावाच लागेल. समर्थ कडू तिसरे पंच SRK यांना आपण पाहता निर्णयाची प्रतीक्षा आहे. प्रत्येकाला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं जातं. अगदी क्लोज एन्काउंटर. बॉल लागलाय की हात लागला हे चेक करावं लागेल सर्वप्रथम. याच मोमेंटला चेक केलं जात आहे. नॉट आउट. तिसऱ्या पंचाने सांगितलं नॉट आउट, कारण पहिल्यांदा हाताचा स्पर्श त्यानंतर बॉल स्टम्प्सला लागतोय, त्यामुळे नॉट आउट घोषित केलंय. जर बॉल लागला असता तर मात्र स्टम्प्सला लागला असता तर खेळाडू बाद असता, पण तो शेवटपर्यंत स्टम्प्सला बॉल लागलेलाच नाहीये, त्यामुळे नॉट आउट घोषित केलं. 1 रन इथे मिळाली. 5 चेंडूमध्ये विजयासाठी आता 8 धावा. प्रितेश या टीम मधला अनुभवी खेळाडू आहे. मधल्या फळीतला
टेन्शन वाढत चाललं दिघोडे संघाचा, परंतु एक मोठा फटका किंबहुना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तरीही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, परंतु रबर बॉल मध्ये दुहेरी धाव दुर्मिळ होते. 2 धावा फार कमी पाहायला मिळतात रबर बॉल क्रिकेटमध्ये. षटकार चौकारांचीच भाषा बोलली जाते, सिंगलनेच एंड बदलला जातोय. आता या मॅच मध्ये 5 मध्ये 8 सुजित तयार. गुडघा टेकत डॉट बॉल आलाय, प्रेशर आहे आता दिघोडे संघावरती. 4 चेंडू मध्ये 8 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. हा सामना आता आपण जर पाहिला उत्कंठावर्धक होत चाललाय. पैसा वसूल मॅच. मागचा सामना देखील तितकाच महत्वाचा होता. याही वेळेला आपण पाहता चिरले दिघोडेमध्ये मोठी लढत, वेगावरती स्वार झाले, लाईन भरकटली, एक अतिरिक्त रन्स मिळाली. 4 चेंडू मध्ये 7, एकच हवा आहे, तोही मात्र आता प्रितेशच्या बॅटमधून येईल का हे पाहावं लागेल. एक मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येईल. 4 चेंडू मध्ये 7 धावा हे समीकरण. रायगड प्रीमियर लीग मध्ये मोठ्याचा संघ आपण पाहिला 18 बॉल 38चा पाठलाग करताना गडबडला. समर्थ कडू यांची बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली मधल्या फळीमध्ये अफलातून. यावेळेला प्रितेश अकुटप्प्याचा बॉल, फटका फसलाय, झेल खाली शतरक्षक. 1 मोर, विकेट डाऊन. 3 चेंडू आता 7 धावा. धावा, दबाव, प्रेशर. बघा 12 बॉल 12चा सामना 3 बॉल 7 वरती आलाय. हे तर क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल याचं नेम नाही, असा हा क्रिकेटचा खेळ. आता इथून कोणता संघ जिंकेल? नवीन फलंदाज दीपेश जोशी मैदानाच्या आतमध्ये चालला. हिरो बनण्याची नामी संधी. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे, कोलमडून पडली आहे. मधल्या फळीतील खेळाडूंना आता सुवर्ण संधी हिरो बनण्याची. दीपेश आणि शुभम वानी 2 युवा जिगरबाज खेळाडू विकेटवरती आहेत, परंतु एका बाजूला सुजित पाटील सबसे कातिल. 3 चेंडू 7 धावा. एक मोठा फटका हवा आहे दीपेशच्या बॅटमधून. दिघोडे टीमला उडवलाय, पाठवलाय डाऊन द ग्राउंड. 6 धावा, षटकार. बड़ा धमाका, मिला मौका और जड़ा छक्का. अफलातून टायमिंग. आता 2 बॉल 1 हे टॅलेंट आहे दिघोड्याचं. मोठ्याच्या छोट्याच्या कदर मार्गदर्शनाखाली घडलेले हे खेळाडू आहेत. त्यांच्याकडे देखील तीच जिद्द, चिकाटी, जोश, आक्रमकता ही पाहायला मिळाली मागच्या बॉलवरती. 2 बॉल 1, 2 चेंडू 1. आता पुढचा बॉल जर डॉट आला तर, विकेट मिळाला तर प्रेशर राहील या मॅच मध्ये. परंतु इथे सामना फिनिश करूनच मैदान सोडायचा आहे. हा सामना जिंकलाय विनो स्पोर्ट्स, SN स्पोर्ट्स दिघोडे टीमने. वेल प्लेड दीपेश, अभिनंदन.